आज मतदान झालेलं आहे सोलापूर महानगरपालिकेचं आणि तुम्ही बघताय भारतीय जनता पार्टी जसा रेडीर डाव या ठिकाणी खेळते। पालकमंत्री हे गल्ली बोळांनी फिरल्या या ठिकाणी बघताय। आमदार देवेंद्र गोटे व पालकमंत्री जवळजवळ अमोल बापू असेल, मी आनंददादा, हात धुवून हे लोक मागं लागलेले होते आणि मताला 2000-3000 रुपये प्रत्येकाला या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। भारतीय जनता पार्टीचं एवढं काम होतं तर मग एवढा पैसा आणि सत्ता कशासाठी? सर्वसामान्य लोकांनी ही इलेक्शन हातात घेतली म्हणून आमच्यासारख्या कार्यकर्ते या ठिकाणी टिकलेले आहेत। मी आजच सांगतो की चारही काँग्रेस पक्षाच्या या ठिकाणी उमेदवार या ठिकाणी विजय होतील। मतदानानंतर जो गोंधळ झाला तो नेमका काय होता आणि काय होतं तिथं काय एकमेकांना कार्यकर्ते भेटले? काय नाही, ते सत्तेचा माज आहे। फटाकडे उडवले, आमच्या समोर आले। आता आम्ही राहायला इकडे आहे, ते राहायला तिथंच आहेत। काही कारण नसताना उगा गोंधळ, वरूनच हे सगळं गोंधळ आहे, त्यामुळे त्यांना भान राहिलं नाही आणि ह्यामुळे ते समोर येऊन गोंधळ घातलेले आहेत। भाऊ आज कुठेतरी जल्लोष वातावरणाचा फटाके हे नेहमीच आहे। ज्यावेळेस मतदान होत आहे त्यावेळेस आमचे लोक मतदान झाल्याच फटाके उडून आनंद उत्सव साजरा करतात। जनता हे इलेक्शन जनतेने हातात घेतलेलं होतं। याच्यामध्ये मूळतः देवेंद्र कोठेंनी तुम्हाला आणि अमोल शिंदेला टार्गेट केलं होतं, याचं नेमकं कारण काय? आता लोकांनी रिझल्ट दिला काय आहे त्यांना कळेल। ते नवीनच आहेत आणि भाजपकडनं आमदार झालेले आहेत। खरं तर आता ते माझ्यावर तर फार टीका केलेल्या आहेत, पण मी उद्या विजय झाल्यावर त्याला उत्तर देणार आहे। विजय होईल असं 100% विजय खात्री पॅनल टू पॅनल जाणार आहे आणि पॅनल ह्या ठिकाणी त्यांच्या बघा पायाखालची वाळू घसरली म्हणून पालकमंत्र्याला इथं ठिया करायला लागला हो काय। आणि एवढं पालकमंत्र्यांनी सांगितलं नरोटेला पाडाल 2 कोटी रुपये घ्या, पण नरोटे पडले पाहिजे, अमोल बापू शिंदे पडले पाहिजे। एवढी मोठी ऑफर 2-2 कोटी रुपयाची आणि घराघरांना 2-3 हजार रुपये ह्या लोकांनी वाटले। हे लोकशाहीला घातक आहे। 2-3 दिवसापासून हा प्रकार झाला नक्की वाद काय झाला आता? कारण दोन्ही बाजूचे कार्यकर्ते नाही, वाद नाही, मतदान त्या साईडला, आम्ही चालत ह्या साईडला येत होतो। त्यांना सत्तेचा ह्या ठिकाणी गर्व आलेला आहे। ते लोक फटाक्यानं उडवत होते आणि ज्यावेळेस आम्ही तिकडनं समोर आलो तर एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे। मतदान झालं की आपण विसरलं पाहिजे। मी 6 इलेक्शन लढलो आहे पण मनामध्ये कधी कपट नव्हता, पण आता त्यांचा नेताच तसा आहे तर कार्यकर्ते तसेच वागणार ना। राज्यात बी तसंच चाललं आहे, गोंधळ, दडपशाही, गुंडशाही किती बघितलं ना। मी 6 इलेक्शन लढले पण अशी इलेक्शन कधीच झाली नाही। इतक्या खालच्या लेवललाही भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री ते देवेंद्र कोटे गेले आहेत की काय विचारू नका। एवढ्या खालच्या लेवलला जाऊन तळागाळातले सर्वसामान्य कार्यकर्ते टिकून आहे। आज तिकडे आनंददादाला त्रास, इकडं मला त्रास, इकडं भाईजीला त्रास। जे कुठलाही पक्ष सोलापूर शहरामध्ये त्यांच्यावर राहू नये ही त्यांची या ठिकाणी स्ट्रॅटेजी होती। या दरम्यान जो काही वाद झाला त्यानंतर आपण काही पोलिसांना नाही काय नाही, तरी बी करणं आम्ही करत नाही, किरकोळ असतात ते। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।